महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार की राजनीतिक पार्टी राष्ट्रवादी यूथ कांग्रेस में सागर आर पंजाबी ने पक्ष प्रवेश किया। उन्हें मुंबई के सचिव पद पर नियुक्त किया गया है। इस मौके पर विधानसभा उपाध्यक्ष श्री अन्ना साहेब बानसोडे, नवाब मलिक शामिल हुए, जिन्होंने सागर आर पंजाबी को पार्टी पक्ष प्रवेश के लिए शुभकामनाएं दी। इसी शानदार मौके पर विधानसभा उपाध्यक्ष श्री अन्ना साहेब बानसोडे जी का जन्मदिन भी मनाया गया। हमारे संवाददाता को प्रश्न उत्तर देते हुए सागर आर पंजाबी जी ने कहा, उनका मुख्य उद्देश्य यूथ के अंदर शिक्षा और रोजगार को बढ़ावा देना है। सागर आर पंजाबी बचपन से ही समाज सेवा के क्षेत्र से जुड़े हुए हैं। यानंतर आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाविषयी या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नामदार अण्णासाहेबजी बनसोडे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील। आदरणीय अण्णासाहेबांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा। आज या ठिकाणी महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमचे सहकारी सुनील गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक नवाब मलिक साहेब आणि आमचे सहकारी आणि माझे मित्र रवी पंजाबी, त्यांचे चिरंजीव सागर रवी पंजाबी यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव यापदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्वप्रथम मी सागर पंजाबी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर महाराष्ट्रामध्ये गेली 20-25 वर्षापासून कार्यरत आहे। आदरणीय दादाचं नेतृत्व मान्य करून सागर पंजाबी यांनी सुनील गिरी, आदरणीय नवाब मलिक साहेब आमच्या साक्षीने आज पक्षामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने प्रवेश झालेला आहे। पण नवाब मलिक साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या विचाराचे युवकांचा आणि युवतींचा खऱ्या अर्थाने प्रवेश जर झाला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकांचा भरणा जास्तीत जास्त होईल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। सुनील खऱ्या अर्थाने मुंबई परिसरामध्ये तुम्ही असताल, मलिक साहेब आज आपल्यापेक्षा खूप सिनियर नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त युवकांना पक्षामध्ये कशा पद्धतीने सामावून घेतले जाईल आणि पक्षाच्या वतीने युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच भक्कमपणे त्यांच्या कुठल्याही कामासाठी कुठल्याही कार्यासाठी पक्षाच्या वतीने आमचा नक्कीच तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल। आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असताना रवी पंजाबी, सागर पंजाबी, मलिक साहेबजी आणि सुनील गिरी यांनी ज्या शुभेच्छा मला दिल्या या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांना आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आज आपण या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने 3-4 तासापासून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आमच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। मुंबई सचिव या पदावरती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सागरजी यांना पुढील कार्यासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया। आपला टाळ्यांचा आवाज करण्यासाठी गगनाला भिडवा। Annaji's birthday once again. Anna, happy birthday. Senior leader, Shri Navarji, thank you for coming on such short notice. And even our senior president. And thank you once again. I can't wait to start working for the youth and just provide for the society. I've been waiting a lot of time to get this opportunity. I've been working on the grassroots levels and it's finally here. Thank you so much. धन्यवाद।
आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सागरजी पंजाबी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश. मुंबई सचिव या पदावरती ते विराजमान होत आहेत. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष माननीय नामदार श्री अण्णासाहेबजी बनसोडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्यदायी भरभराटीचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आनंद या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. त्यांची ही राजकीय घोडदौड अशीच या ठिकाणी सुरू राहू द्या अशी सर्वांच्या वतीनं आनंद या ठिकाणी वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा देऊन सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अण्णांना मनपूर्वक अशा शुभेच्छा. छोटासा केक गोडवा निर्माण करतो, थोडासा का होईना नात्यातला अंधार दूर करतो आणि म्हणून आपल्यातला अंधार दूर करून एक गोडवं नातं निर्माण करण्याचं काम अण्णांनी आज या ठिकाणी आपला केक कापून केलेला आहे. देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहें WNN न्यूज़.